विश्वास दाखवीत स्वतःचं चरित्र लिहिण्याची अनुमती दिली, हा तर त्यांच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण. या चरित्राचे लेखक प्राध्यापक मिलिंद जोशी यांना विनंती करते की प्राचार्य ज्या व्यासपीठावर नुसते बसलेले असतात तिथं वक्तृत्व नांदत असतं. आचार विचार आणि उच्चारातल्या एकवाक्यतेमुळे प्राचार्यांच्या विचारांना मंत्राचं पावित्र्य प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांनी भाषणांनी माणसं पेटून उठत नाहीत, तर ती अंतर्मुख होऊन विचार करायला लागतात. हे त्यांच्या बाजूने प्राचार्य या चरित्राचं प्रकाशन शिवाजीराव भोसले म्हणजे महाराष्ट्र शारदेच्या मंदिरातला नंदाधिपर्यंत माणसं जिंकायची असतात हा एक भाग झाला, पण माणसांच्या मनात काहीतरी पेरायचं असतं हा अत्यंत महत्वाचा आहे. खरोखर देवस्थान मंदिराचं भाग्य फार मोठं आहे की व्यासपीठावरची सुद्धा श्रोते कसे एका अर्थानं माझे विद्यार्थी आहे. भाषण ऐकत आले, इथून पुढे ते करत राहतील. भाषेची समज आहे, मनात विचार आहे, भावना आहे, ते बोलत राहतील. वक्तृत्वाला त्याचा परिसर स्पर्श घडला तर माणसाच्या जीवनाचं सोनं होतं, त्याचा पुरावा म्हणून आपल्यापुढे